काल दिनांक 4 ऑगस्ट 2024 कारगिल विजय रौप्य वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यामधील वीर नारी, वीर माता आणि वीर पिता आणि ज्यांनी प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभाग घेतला होता त्या सैनिकांचा यथोचित सन्मान, तसेच सैनिक जीवनगौरव पुरस्कार आणि आपल्यातील ज्या सैनिकांनी उद्योग अथवा काही सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांचा सत्कार दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे नाशिक येथे करण्यात आला। वीरपत्नी भागोबाई दराडे, रेखाताई खैरनार, सुषमा मोरे, भारती चौधरी, तेजस्विनी पवार, जयश्री पाटील, बबूबाई ढाकणे तसेच वीर पिता अर्जुन ढाकणे, त्याचबरोबर कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी घेतलेले आपले संजय गोविंद खैरनार, तालुका नांदगाव, गंगाधरी येथील रहिवासी असून पशुसंवर्धन जामदरी नांदगाव येथे ड्युटी करत आहे। खैरनार यांनी कारगिल युद्धातील अनेक प्रसंग सांगितले। लग्न झाल्यावर अवघ्या 5व्या दिवशी सुट्टी सोडून युद्धावर जावे लागले। अनेक सैनिकांचे लाईन पार्टीच्या गाडीतून जीव वाचवले, तसेच सर्व मोर्चांवर फौजींना टेलिफोन सेवा दिली। पाकिस्तानात शत्रू संभाषण पकडत होते तर त्यांनी अनेक भाषा मिक्स करून संभाषण चालू ठेवले, त्यामुळे शत्रू हतबल झाला। खडतर युद्धातील प्रसंगानंतर सर्व फौजींना वापस पाठवून ते शेवटी 9 महिन्यानंतर सुट्टीवर वापस आले। त्यांचे बलिदान अभूतपूर्व आहे। खैरनार हे रिटायरमेंट नंतर नाशिक भागात दिवसरात्र सैनिकांचे प्रश्न सोडवत होते। यापुढे नांदगाव तालुक्यातील सैनिकांचे काम करणार आहे। तसेच ते ISLचे सभासद व शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष असून सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष आहे। तसेच दादाभाऊ महाजन, भूषण शेवाळे, दिनकर घोटेकर, दिनकर पवार, कॅप्टन मार्तंड दाभाडे अशा शूरवीरांचा आज सन्मान करण्यात आला। तसेच कॅप्टन ओडेकर, श्रीराम आढाव आणि विजय पवार यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले। सैनिक उद्योजक पुरस्कार हा प्रभाकर बडगुजर, समाधान सोनवणे, विजय कातोरे, PM सेनी, पंडित खांदवे, बाळासाहेब क्षीरसागर यांना देण्यात आले। सैनिक मित्र पुरस्कार हा श्री दीपक चांदे आणि दिनकर अण्णा पाटील आणि मनीष अहिरे यांना देण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीकांत पारनेरकर, दिनकर पवार, विजय कातोरे, फुलचंद पाटील, समाधान सोनवणे, विजय पवार, रामदास अहिरे, सुनील पवार, नवनाथ पगार सेवाभावी संस्था यांनी केले। अत्यंत सुंदर आणि मंत्रमुग्ध सूत्रसंचलनाची जबाबदारी विजय कातोरे यांनी केली। अनेक वर्षानंतर नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सैनिकांचा कार्यक्रम झाला। कार्यक्रमात शेकडो सैनिक आपल्या परिवारासकट, तसेच लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयलचे पदाधिकारी आणि लोकमान्य मल्टीपर्पज बँकेचे अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमास मुलाचे सहकार्य दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दीपक चांदे यांचे लाभले।